खड्ड्यात कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू. भिवंडीवाडा मनोर महामार्गावर निष्काळजीपणाचा बळी. भिवंडीवाडा मनोर महामार्गावर सुरू असलेल्या संत आणि निष्काळजी कामामुळे वरले येथे खड्ड्यात कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भिवंडीवाडा मनोर महामार्गावरील रुंदीकरण व काँक्रिटीकरणाच्या कामातील हलगर्जीपणाने आणखीन एक निष्पाप नागरिकाचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. वाडा मनोर महामार्गावर वरले किरवली येथील पेट्रोल पंपासमोर मोरीसाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात दुचाकी कोसळून रमेश बेंडू पवार वय वर्ष 46 राहणार अलमान याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी दिनांक 17 सायंकाळी 7:30च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी इगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदाराविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र वारंवार अपघात होणे प्रशासनाने डोलेझाक केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पवार हे कामावरून घरी असताना अंधारात कोणतीही सूचना किंवा बॅरिकेड नसल्याने खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि दुचाकी थेट 8 ते 10 फूट खोल खड्ड्यात कोसळली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वाडा भिवंडी मनोर महामार्गावर काम गेल्या काही महिन्यापासून काम सुरू असून सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवत आहे. यापूर्वी अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. यात अनेक नागरिकांचा बळी जाऊन कुटुंबांचा आधार हिरावला गेला आहे. सततच्या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिकांच्या मते काम सुरू असताना कोणतीही सूचना, फलक, बॅरिकेड्स किंवा पुरेशी प्रकाश योजना नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. हा अपघात नसून कंत्राटदार व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेला मनुष्यवध आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत. दरम्यान अपूर्ण व धोकादायक कामावर तातडीने नियंत्रण आणून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जनसामान्यांमधून जोर धरत आहे.